नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. होळीच्या रंगाचा उपयोग केवळ आनंदासाठी नव्हे तर ज्ञानाचा प्रसार सुद्धा करण्यासाठी होऊ शकतो, हे मोरचेंडी गावच्या तरुणांनी दाखवून दिले. रंगाच्या सणाला शिक्षणाची जोडून बालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा हा सुंदर प्रयत्न. पाढे, ABCD यासारखे अवघड वाटणारे विषय जेव्हा भिंतीवर मुलं पाहतील त्यावेळेस त्यांना उत्सुकतापोटी सहजते त्यांचं लक्ष आकर्षित होईल आणि ते वाचतील. चला तर आपण या मोर्चिंगच्या युवकासोबत थोडंसं बोलूया आणि हितगुज करूया. आपण जे उपक्रम जे राबवत आहे नेमका काय आणि कशा संदर्भात आहे? हा उपक्रम आम्ही मोरचेंडी गावामध्ये राबवत आहोत आणि याचा उद्देश आहे की फक्त शैक्षणिक धोरण वाढलं पाहिजे, खालच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना याची सहायता होईल, कर्मचाऱ्यांना सुद्धा सहायता होईल. लेकरं जिकडे जातील तिकडे पाहतील 1 2 3 4 ABCD लिहिलेली असेल, 1 2 लिहिलेली असेल, आई लिहिलेली असेल. या हे माध्यम असेल त्यांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढवायचा हाच आम्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि डोळ्यासमोर हा उद्देश ठेवून आम्ही गावामध्ये भिंतीवर रंगरंगोटी करत आहे. स्नेरी आणल्यात त्याच्यामध्ये कोणते कोणते साचे आहेत आणि कसं? आता तुम्ही हे ABCD लिहिलात, असे तुम्ही साधारणतः किती हे केलेत गावामध्ये? साधारणतः असा अंदाजे आम्ही गावामध्ये जवळपास 70 ठिकाणी असं लिहिलेलं आहे भिंतीवर आणि हे साचे आम्ही मशीनवरून ऑर्डर देऊन बनवून घेतलेले आहेत. बरोबर. आणि हे याचा पैसा कसा आला? हा आम्ही सर्व गावातील 9 तरुण मुलं आम्ही सर्व एकत्रित आलो. एकत्रित आल्याच्या नंतर आम्ही हा प्लॅन एक सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवला आणि सर्वांना प्लॅन सांगितल्यानंतर आमचे सर्व मुलं म्हणाले हा प्लॅन चांगला आहे, आपण सक्सेस करायला हरकत नाही. पैशाचा अडथळा होता, आपण सर्वांनी ठरवलं की आपण 500,000 रुपये करूया. गावातील काही कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांकडे आम्ही आमचा प्रस्ताव ठेवला, त्यांनी सुद्धा आम्हाला होकार दिला, प्लॅन चांगला आहे असं कळवलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला 1500 रुपये देऊन आम्ही हा काम हाती घेतलेलं पण आहे. आणि हे वेळेत वेळ काढून तुम्ही हे काम करताय, तर काय संकल्पना आहे? संकल्पना म्हणजे ते दादांना जे सांगलं तेच. बरं. आणि साधारणतः असे किती युवक आहात तुम्ही हे पूर्ण काम करताय? त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 जण आहेत. 10 ते 15 जण 15-20 जण म्हणतात. आणि साधारण कितला काम सुरू करता आणि कसं काय तुमचं? संध्याकाळी 7-7:30 वाजता तुम्हाला कामाला सुरुवात करायला आणि रात्री जवळपास 11 वाजता काम बंद होते. अच्छा. रात्री दररोज किती दिवस झाले? साधारणतः 8 दिवस झाले. 8 ते 15 दिवस ABCD केलीत तुम्ही. आणि हे आता 1 2 3 किती पर्यंत आहे? साधारण 100. आणि दुसरे काय साचे आहेत? आणि आणखी याच्यामध्ये आई आहे, आई, पुन्हा बेचे पाडे आहेत. बेचे पाडे. मोठू पतलू आहे का? अच्छा. मोठू पतलू, हे मोठू पतलू आहे. हे गवत आहे, गवत आहे. आणि इथे मोठू पतलू आहे आणि मोर आहे, सोनपरी. आता काय तुम्ही पेंट करताय? गवत हो, ग्रास समजा असं म्हणजे. पतलू आहे का? साधारणतः अर्धा पाऊण तास झालं आणि बऱ्यापैकी काम उरकत आलंय. आता लहान लेकर ते वाचतील आणि निश्चितच त्यांना उत्सुकता वाटेल आणि नकळत ते साऱ्या गोष्टी जसं ABCD आहे, मनोजसाठी मोठू पतलू आहे, खाली ग्रास आहे, 1 2चे हे आहे, तिकडे आई आहे, परत तिकडे 1 2, म्हणजे त्यांना उत्सुकता येईल. अगदी समोर झेडपीची शाळा आणि हे बाजूचा असा परिसर. गावात पण इकडे तिकडे फिरून हे सर्व युवक हे करतात. पण त्यांनी केलंय चांगला उपक्रम तुम्ही राबवताय. तुमची लोकांना काय विनंती आहे आणि तुम्हाला काही मदत वगैरे पाहिजे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा फोनपे नंबर द्या आणि तुमचं नाव आणि गाव सांगा. मी सूर्यभान गणपत मोरे, राहणार मोरचेंडी, पोस्ट कोर्टा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. आम्ही हा उपक्रम नव्याने उपक्रम आहे. या कदाचित जिल्ह्यात तर माहीत नाही, तालुक्यातही माहीत नाही, पण आम्ही आमच्या गावातून सुरुवात केली आणि सर्वच्या सर्व तालुक्याच्या, जिल्ह्याच्या सर्वच गावागावाच्या सर्व लोकांना आमचा हा एक मेसेज आहे की सर्वांनीच हा उपक्रम राबवायला पाहिजे. कारण हा उपक्रम कुठल्याही पक्षाचा नसून
कुठल्याही जाती धर्माशी संबंधित नसून हा सर्वांच्या शैक्षणिक विकासाचं धोरण आहे. हे सर्वांनी राबवायला पाहिजे अशी आमची विनंती. तुमचा मोबाईल नंबर आणि फोनपे नंबर? माझा मोबाईल नंबर 9404525090 हाच फोनपे नंबर आहे. जर कोणाला आम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही 100-200 देऊन मदत करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. गावातल्या तरुण युवकाला भेटलो आपण, तर जवळपास रात्र झाली, शेतात आलो. तर चला मित्र हो, परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे जर असे कोणी युवक करत असेल तर मदत तुम्ही केली पाहिजे. आणि जर कोणाला काही त्यांनी फोनपे वगैरे दिला आहे त्यांना तुम्ही मदतसुद्धा करू शकता. चला तर परत भेटूया. नमस्कार.